जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजांची जयंती आणि ती साजरी करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी रायगड ते मंडणगड हा आपला रूट असतो आणि त्या रूटमध्ये आपण अजून 2-3 ठिकाणी आपण फिरलो आहोत, तर तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया आपण कशा पद्धतीने आपली ट्रिप गेले. जय हिंद. जय हिंद मित्रांनो. आणि आज पुन्हा एकदा 19 फेब्रुवारी 2026 जगात भारी 19 फेब्रुवारी जसं आपण बोलतो आणि तेच आपली 19 फेब्रुवारीची तयारी झालेली आहे आणि आपली पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आणि नक्कीच मला हे सुद्धा सांगायला म्हणजे खंत वाटते की आज खरं तर संभाजी महाराजांचा आपला बलिदान मास सुरू आहे आणि त्याच वेळेला नेमका महाराजांची जयंती सुद्धा आले. तर दोन्ही एक सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्याला अनुभवायचे आणि बलिदान मास सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, त्यासोबतच आपल्याला जयंती सुद्धा उत्सवात साजरी करायचे. तर सर्व रेडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, भेटूया पुढच्या टेकमध्ये. जय हिंद. जय हिंद मित्रांनो. तर आज आपण थांबलोय परत एक स्टेशनला, त्याचं नाव आहे, काय नाव आहे, इंदापूरला पोचलोय आणि मॅगी खायला थांबलोय. कसा एक्सपिरियन्स होता? 2 गाड्या आपल्या पुढे गेले आणि आता आम्ही इथे थोडंसं रेस्ट करतो, कॉफी वगैरे पियालो. आता डायरेक्ट पुढच्या टेकला भेटतो. तर जय हिंद मित्रांनो, जय शिवराय. तर पाहू शकतात आम्ही आता ज्योत घ्यायला आलोय. इकडे आम्ही बस कुठे आपण आता इकडे आपला रायगड किल्ला फाटा आहे ना, रायगड किल्ला फाट्याजवळ आहे आणि आमची ज्योत तिथून येत आहे. तर सकाळची जवळजवळ 5:15 झालेले आहेत आणि आम्ही जवळ 2 तासापासून आलो आहे इथे वाट पाहतोय. बघू आता ज्योत आली, बघू ज्योत आली तेव्हा पाहू शकतात. आता मग भेटूया पुढच्या टेकमध्ये ज्योत घेतल्यानंतर. कसं काय शेड्यूल असेल तुम्हाला कळेलच. ज्योत घेऊन आम्ही सुरुवात केली रनिंगला आणि पहिली ज्योत मीच घेतली. एक ज्योतीला मानवंदना म्हणून ज्योत रनिंग सुरुवात केली आम्ही आणि मग पुढे प्रथमेश सरांना दिली आणि मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने धावत होता आणि आम्हाला लवकरात लवकर 8 वाजता डिस्टन्स कव्हर करायचं होतं, म्हणजे 8 वाजता मंडणगडात पोचायचं होतं. तर मग मध्येच एक मंदिर लागतं, म्हणजे महाराजांची मूर्ती येते, मग तिथे सुद्धा आम्ही पुष्पहार व्हायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बरोबर आम्ही 8:30च्या दरम्यान सोवेली गावात, म्हणजे सुरुवातीला सोवेली गाव लागतं शेनाळे फाट्यावरून, तर तिथे आम्ही पोचलो आणि तिथे सुद्धा महाराजांची एक भव्य मूर्ती आहे. मग तिथे सुद्धा आम्हाला मानवंदना द्यायची होती आणि प्रथमेश सरांच्या हस्ते आपण म्हणजे महाराजांना पुष्पहार व्हायला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्री. आणि इथे पावनखिंडीची लढाई मी मुलांना सांगत होतो, थोडंसं एक्सप्लेन करत होतो. ज्योत आमची थांबली होती आणि मग नंतर ज्योत मंडणगडात पोचली 9च्या दरम्यान आणि तिथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपला एक मावळा, म्हणजे यावर्षी रघुनाथ जमादार, म्हणजे त्याचं निकनेम आहे चौधरी साहेब. तर त्याने नॉनस्टॉप हा गड मारला, पूर्ण नॉनस्टॉप रनिंग करत आणि पूर्णतः अनवाणी पायाने. तर पाहू शकता एकदम म्हणजे कटक्षतेने त्याची रनिंग चालू होती आणि एकदम प्रॉपर वेने तो धावत होता आणि मागून पूर्ण आमची टीम तर होतीच त्याचा जोश वाढवण्यासाठी. आणि शेवटी हा गडाच्या महाद्वाराजवळ पोचलाच आणि तिथे गेल्यानंतर मग सर्व म्हणजे मंडणगड तालुक्यातील जे राजे प्रतिष्ठानची माणसं होती ती सुद्धा शॉक झाली होती की एवढा रनिंग करणं आणि एवढ्या उन्हातून. नंतर मग आमच्या जीडीने एक छोटीशी मुलाखत पण घेतली, पाहूया.
आपला रघुनाथ उर्फ चौधरी, त्याने जवळजवळ किती किलोमीटरचा पॅच होता? 6 किलोमीटरचा पॅच नॉनस्टॉप मारलाय. तर रघुनाथ चौधरी, तुमची मनोगत व्यक्त करा प्लीज. कसं, व्हॉट्स युअर फिलिंग, कसं वाटतंय तुम्हाला? तुमचं स्वप्न होतं म्हणजे एक तुमचं होतं की तुम्हाला कंप्लीट करायचं होतं मंदनगड किल्ला नॉनस्टॉप, तर तुम्हाला कसं वाटतंय? सरांनी बोललं की कंप्लीट करून दाखवतो, मग करून दाखवलं, बस संपलं. आता काय तुम्हाला वाटतं, परत एकदा कराल? बोलले तर करणार. ठीक आहे, मग नक्कीच मी सुधीर सरांचा इंटरव्ह्यू घेईन, जर त्यांनी सांगितलं तर नक्कीच तुम्ही परत घ्याल अशी इच्छा आहे. आणि मग आरती वगैरे करून आम्ही आपल्या घरी गेलो, म्हणजे बुरी गावात गेलो. आणि तिथे मग जेवणाची सोय होतीच, म्हणजे बाबल्या दादाने आमच्यासाठी बिर्याणी ऑर्डर केली होती. मित्रांनो पाहू शकतात, आम्ही आता आसन ग्रास्त केलंय जेवणासाठी. इथे आम्हाला बिर्याणी भेटली आहे खायला. थँक्यू बॉस फॉर दिस वंडरफुल डिश. थँक्यू बबल्यादा फॉर दिस वंडरफुल डिश. फिरायला आलेलो रानामध्ये, अर्धी मुलं आमची खाली क्रिकेट खेळतायत आणि मग रघु बोलला आमचा, नाही आपण जंगलात जाऊ. मग आम्ही आता रानामध्ये फिरायला आलेलो. हे बघा, हा एक कोकणचा खजाना. आणि आता हे काजू आम्ही खाऊन झालोय. आता हे आपल्या मित्रांना देण्यासाठी आम्ही चाललोय. तर बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. कसं वाटतंय खाऊन? तर बघ, लढायचं र देशासाठी, लढायचं र देशासाठी, लढायचं र देशासाठी, लढायचं र. सर्व झाल्यानंतर क्रिकेट वगैरे खेळून मग आम्ही मंडणगडला महाराजांची भव्य मिरवणूक असते. खरं तर आम्हाला उशीर झाला मिरवणुकीत येण्यासाठी, हे खेळत बसलेले त्यामुळे. आणि मग आम्हाला पालखी भेटली नाही, पण पालखी ठेवली होती. तर मग आम्ही तिथे महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे स्थानापन्न झालो. सुंदर अशी रेखीव पालखी आहे राजप्रतिष्ठानने तयार केलेली. आणि मग जे ज्योत घेऊन आले होते त्यांचा मग मान सन्मान सत्कार हे सर्व सुरू होतं. आणि ते करून मग आम्ही बाजूलाच अडखळ गावात गेलो, आपले विशाल गुरुजी त्यांच्याकडे गेलो. आणि तिथे सुद्धा शिवजयंतीचा कार्यक्रम होता. दोन्ही प्रोग्राम अटेंड करून मग आम्ही घरी जायला निघालो. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठून निघायचं होतं आणि 3 वाजले होते रिटर्न यायला. मग सकाळची निघायची तयारी सुरू झाली, प्रत्येकाची लगबग चालू होती. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही निघालो आहे रायगडासाठी, त्र्यंबकेश्वर रायगड. तो करायचं. तर मित्रांनो पाहू शकतात, आम्ही आता किल्ले रायगडच्या रोपवेच्या पायथ्याशी आहे आणि आमची संपूर्ण टीम इथे उभी आहे. पाहू शकता आम्ही इथून जातो आता खाली रायगड रोपवे. मित्रांनो पाहू शकतात आम्ही रायगड रोपवेवरती आहे, आमची पूर्ण टीम आहे. आणि आमचे प्रथमेश सर पण आहेत. जय मलकम. हा बघा, हा पॅच बघा कसा आहे, हा पॅच बघा. आता स्पीड ब्रेकर हा बघा. आणि मग आम्ही पोचलो श्रीमंत दुर्गेश्वर रायगडावरती. आणि हा महाराजांचा नगारखाना आणि महाराजांचा राजदरबार. आणि तिथे जात असताना अक्षरशः अंगावरती दरवर्षीप्रमाणे म्हणजे दर टायमाप्रमाणेच काटा आला आणि महाराजांसमोर नतमस्तक झालो. खरं तर ऊन वगैरे प्रचंड होता,
तर त्यामुळे गर्दी थोडीशी कमी होती. समाधीचं दर्शन घेऊन, जगदीश्वराचं दर्शन घेऊन किल्ला काय आम्ही फिरलो नाही जास्त, मला परत निघायचं होतं. तर मित्रांनो पाहू शकतात आपण रायगड पायथ्याला आहे आणि हॉटेलचं नाव रायरी हॉटेलच्या काय नाव सर सुनील दादाचं हॉटेल आहे हा. आणि इथे आमची पूर्ण मंडळी पाहू शकतात दुपारच्या जेवणाला बसली आहेत. तर भेटूया पुढच्या टेकला. जेवून मग आम्ही निघालो वाळवणकुंड, जिथे महाराजांची प्रतिमा दिसते, म्हणजे निसर्गाने तयार केलेली महाराजांची प्रतिमा दिसते. तर रायगडाच्या बाजूने निजामपूर गावातून, छत्री निजामपूर गावातून हा एक रस्ता जातो. आणि मग तिथून मग थोडीशी हा एकच पॅच थोडासा डेंजर वाटला, म्हणजे थोडासा ॲडव्हेंचर्स वाटला, कारण की ही पूर्ण नदी पार करावी लागते. तिथे गावकऱ्यांनी रस्ता केलेला आहे तसा. तर मग ते पार करून मग आम्ही पोचलो शेवटी वाळवणकुंड या ठिकाणी. आणि खूप सुंदर एक मंदिर आहे, वरदायिनी देवीचं मंदिर. आणि तिथे असलेले देवमासे हे आकर्षक आहेत. आणि साक्षात महाराज हे निसर्गाने बनवलेले. तिथे आमचे जे प्रथमेश सर आहेत ते तिथे मग त्यांनी पूजा वगैरे केली, ओटी घेतली होती. आणि थोडंसं तिथे आम्ही परिसर फिरलो. आणि पाहू शकता एकदम सुंदर असा तिकडचा निसर्ग आहे. आणि पावसाळ्यात तर पूर्ण भरून जातं ते. तर ज्याला शक्य होईल त्यांनी एकदा तरी या ठिकाणी भेट द्या, कारण की साक्षात महाराज इथे असतात असा म्हणजे भास होतो. आणि महाराज पाहत आहेत आपला महाराष्ट्र. तर असं हे ठिकाण आहे वाळवणकुंड. आणि मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. खूपच त्रास झाला होता. आणि सकाळी म्हणजे मला वाटतं 4:30च्या दरम्यान आम्ही पोचलो. म्हणजे हे आता पळंजपे फाटा आहे, पण 4:30च्या दरम्यान आम्ही मग आरकेजवळ म्हणजे विरारला रिटर्न आलो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करीन, एखाद्या नवीन स्पॉटवरती व्हिजिट करेन. तर तुर्तास जय हिंद.